सोलापुरात शरद कोळींच्या ऑफिसवर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची चाल। ऑफिसवर बांगड्या आणि चपला फेकल्या, पुतळा जाळण्याचा प्रयत्न। शरद कोळी यांची गाडी फोडण्याचा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांचा इशारा। शिवसेनेचे प्रवक्ते शरद कोळी यांनी एका आंदोलन दरम्यान सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल एकेरी आणि अपशब्द वापरून गाडी फोडण्याची भाषा केली होती। यामुळे महिला काँग्रेस व जाईजुई विचारमंचच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या। शरद कोळीचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील कंबर तलावाजवळील पत्रकार भवन चौकातील त्यांच्या ऑफिसवर चाल करून चपला व बांगड्या फेकण्यात आल्या आणि पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी विरोध करत पुतळा हिसकावून घेतला। तसेच शरद कोळी यांच्या निषेधाचे जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आला। तसेच सकाळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनीही शरद कोळी यांच्या ऑफिस समोर जाऊन शरद कोळीचा समाचार घेत खासदार प्रणिती शिंदे गाडीजवळ पोहोचण्यापूर्वी तुझी गाडी फोडणार असा इशारा दिला होता। या आंदोलनात कल्पना रव्वा, सुजाता माने, देवता दायगुडे, सुनीता इंगळे, मीरा गडकांबळे, शुभांगी लिंगराज, पिंकी लिंबोळे, शकुंतला कांबळे, भाग्यश्री जाधव, सुनंदा माळगे, भाग्यश्री कदम, सुनीता साबळे साखरे, सविता आयगोळे, मोरखडे, मनीषा साठे, भाग्यश्री जाधव, रेखा केंगार यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या सहभागी झाले होते। आज आम्ही तर सोलापूर शहर मध्येचे आमदार 3 वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत। एक लेडीज आहे माननीय प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे, ह्या दिग्गज नेते माननीय सुशीलकुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस, देशाचे केंद्रीय मंत्री त्यांची कन्या। तुला दादा मती कुत्र्या, तुला लाज वाटत आहे का? एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक, तुझ्यात हिम्मत आहे, तुझ्यात दम आहे, तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आव्हान करतो? तू खरा मर्द असेल तर तू आहे ना, तू जेंट्सला आव्हान कर। ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून 3 वेळा आमदार झाली, 1 वेळा खासदार झाली, त्यांच्या कामाच्या जीवावर झाली। त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय? जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशीलकुमार शिंदे मंत्री झाले, आनंदरावजी देवकते हे दुगदुगेच मंत्री झाले, माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले। ही जागा खरी काँग्रेसची होती आणि त्या काँग्रेसच्या जागेवर न विलासतो आघाडी सरकारच्या निमित्ताने जागा दिली। मग हे जागा ह्या जागेला काल इलेक्शनला निषेध कशासाठी की ही शहर दक्षिणला ही जागेला आमदार प्रणितीताई शिंदे आणि तसंच सुशीलकुमार शिंदेजींनी काळादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला। ह्याची मिरची त्याला ठेचली गेली। ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करून त्याला हिजड्याला काय निषेध काय आगाची भाषा बोलला। तुझ्यात हिम्मत जर असेल तू ये, तुझी गाडी फोडतो। ह्याच्या बापाचं राज्य, हुकुमशाही राज्य, तू गुंडा असेल। ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना? सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना, जुने दिग्गज नेते आहेत ना? काल आमचे दैवत सुशीलकुमार शिंदे साहेब, सोलापूरच्या लोकप्रिय खासदार माननीय प्रणितीताई शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली। आज मी तुम्हाला सांगतो, सोलापूर शहर दक्षिणची जागेचा विषय आला तर सुशीलकुमार शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले, त्या ठिकाणी आनंदराव देवकते आमदार झाले, दिलीपराव माने मला त्या ठिकाणी आमदार झाले। दक्षिण जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो, परंतु काल तू जी भाषा या शरद्या कोळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे। एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फालतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे। तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला। यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे। तो आपल्याला माहीत असेल, सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडणीखोर, बलात्कारी असे विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे, तुझ्या ऑफिस समोरून तू कालचे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील। मी तुला आज सांगतो, तुझ्या ऑफिस समोर मी आज बोललोय, तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही। लेडीज
बघा शरद कोळीला अटक करा, अटक करा, अटक करा.